तसे दरम्यान आपण पाहतोय बदलापूरचा एक बुलंद आवाज महेशजी धुळे एक उत्कृष्ट असे कॉमेंटेटर सातत्याने आपण पाहतोय बदलापूर वांगणी संलग्न समालोचन समितीचे अध्यक्ष आणि त्यांचं इथे आगमन झालं नुकतंच त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने बदलापूरचा आवाज ज्याने ठाणा असेल रायगड असेल नवी मुंबई असेल यांनी गुंचावरती नेऊन ठेवण्याचं काम केलं. एक बुलंद आवाज सातत्याने आपण त्यांचं ऐकत आलो. संपूर्ण बदलापूर परिसरातील एक मोठं नाव हे नक्कीच पाहतोय नक्कीच पुष्पगुच्छ घेऊन आलेत ते. फलक आपण पाहतोय 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन स्कोर कार्ड 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात आतापर्यंत. 3 बोलचा केस झालाय आणि 2 धावा फलकावरती पहिले षटक यावेळेस प्रगतीपथावरती षटक क्रमांक पहिला आयानला आपण पाहतोय आणि सलामीवीर जोडी मैदानात दाखल आहे. लवकर आताचा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय खोलवटप्पाचा बॉल इथे मात्र ऑफ केला ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र फटका सजवलाय चांगला. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त धावत राहील. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. सहा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जो विचार केला तर 6 रन्स ऑन स्कोर कार्ड संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला या चौकारानं. 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय चुकीची गोलंदाजी यावेळेस मी तर म्हणेन करत असताना वाईट +4 टोटल मिळतील पूर्णपणे 5 धावा. फलक आपण जाऊन पोहोचलोय. आपण पाहतोय 17 या आकड्यावरती 70 रन्स ऑन स्कोर कार्ड 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती प्रयत्न फटका चांगला लॉफ्ट केलाय. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथं तैनात बॉलला कलेक्ट केलं फेकला तोपर्यंत इथे मात्र 2 धावा एकवळण्यात आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. तब्बल 19 या आकड्यावरती 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे आणि 19 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नुहूला. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज आला. पहिलाच बॉल आपण पाहतोय नुहूचा राईट आर्म. यावेळेस रिव्हर्सचा फटका इथे मात्र बॉल अनसक्सेसफुल. यावेळेस मॉडर्नच्या दिशेने मिळतील पूर्णपणे 4 रन्स.
नक्कीच मित्रमंडळी यावेळेस काय कमबॅक आहे. स्टार्ट एक चांगला आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 23 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. परत एकदा रिव्हर्स फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या पूर्णपणे इथे मात्र थांबून ठेवण्याचं काम केलं या गोलंदाजानं फलंदाजावरती. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. या पहिल्या बॉलवरती आपण जर विचार केला कमाल असा रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा त्या बॉलवरती मिळाल्या, परंतु आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना परत एकदा आपण पाहतोय नुहू बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल यावेळी आडवा पट्ट्याना खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतो मिड विकेट रिजमध्ये बॉल ड्राफल झाला. एक धावा आपल्याला पाहायला मिळते. एक धावा इथे मात्र गरजेचं या मॅचमध्ये. तशाच एक धावा इथे मात्र एकवण्याचं काम आहे. दोन्ही फलंदाज करतात. एके धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण पाहतोय तेजस तोस्करला स्कोर कार्डच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड मात्र आजच्या दिवसामध्ये सजवलं जात आहे. खऱ्या अर्थाने लाख मोलाची स्पर्धा. बरेच चेहरे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मेहनत, बऱ्याच दिवसांची मेहनत स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुमची आमची लाख मोलाची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस तिसरा. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. पूर्णपणे मित्रमंडळींनी यावेळेस बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 24 धावांवरती धावफलक आतापर्यंत स्थिरावला. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय राईट मोर द विकेट. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र मोठा फटका प्रहार करायचा होता. दोन्ही हात पंचांची समांतर धावा मिळाल्या त्या अव्वंतर, आणि या अव्वंतर धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डावखुरा आताचा फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही सलामी जोडी अजूनही मैदानात आहे. थोडंसं इंजर्ड आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज दुखापत होत असताना, परंतु नक्कीच खेळाडूची नक्कीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंच्या माध्यमातून. कारण की आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे, कडक असं ऊन आहे. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच थोडंसं अवघड असतं. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. फटका चांगला इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र 1 बाउंस सीमारेषा पार. मिळतील पूर्णपणे 4 धावा 4 रन्स. धावफलक आपण पाहतोय तब्बल 29 या आकड्यावरती 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट मोर द विकेट आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पुल केलाय. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. यावेळेस मात्र बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने हा येतोय चौकार 4 रन्स. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक आपटी विपक्ष फाईट करेल जाणताराचा बदलापूर. दोन्ही टीम्सला विनंती आपण देखील तयार व्हा नेक्स्ट मॅचसाठी. या नेक्स्टमध्ये दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच टॉस करण्यात येईल दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण इथे उपस्थित व्हायचं टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये. असं तिसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती कश्यप. यावेळेस आल्या इथे मात्र फेकून दिलाय लॉंग हवा बिग षटकार 7 धावा.
म्हणण्यानं काय फलंदाजी करतात हेनरीपाडा टीम पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन नाबाद खेळी करतात दोन्ही फलंदाज आपण पाहतो एवन जोडी. इथे मात्र परत एकदा आडवा बॅटने खेळायचा होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु इथे मात्र कमबॅक करून दिलं ते म्हणजे गोलंदाज कश्यपने. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. परत एकदा तिसरा बॉल आपल्या समोर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज षटक क्रमांक तिसरा आपण पाहतो. परत एकदा बॅटची कडा आपण पाहतोय. इथे मात्र बॉल थांबणार नाही. इथे मात्र परत एकदा मिळतील पूर्णपणे 4 दफा क्लासिकल 4 रन्स. पुढचा बॉल आपण पाहतोय. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र बिरकावून दिलाय. इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने हा येतोय. हवा के 7 गटा के संग संग षटकार साधावा. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने तब्बल 49 दफा धाव फलकावरती कुठल्या गेलात आतापर्यंतचा विचार केला तर काय फलंदाजी करतात. एका बाजूला विपुल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संकेतला आपण पाहतोय. इव्हन जोडी मैदानात 5 बॉलचा नक्कीच 4 बॉलचा नक्कीच खेळ झाला. अजून उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस पूर्णपणे इरादे स्पष्ट केल्या दोन्ही फलंदाजाने. इथे मात्र चुक्की मैदानामध्ये घडली. वाईट बॉल अव्वंतर धाव इथे मात्र मिळाली आणि अव्वंतर धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 50 धावा 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीमची इथे हाफ सेंचुरी कंप्लीट होत असताना 50 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो आहे. परत एकदा ऑन टोस फटका खेळायचा होता. वाईट बॉल अतिरिक्त धाव्याने इथे मात्र परत एकदा बॉल टाकावा लागेल. तब्बल 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंतचा विचार केला तर तिसरा षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. आणि सन्मान्य जगदीशजी ओवळे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झाले दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला देखील हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 4 बॉलचा खेळ झाला. धाव फलक जाऊन पोहोचले 51 तब्बल 51 रन्स स्कोर कार्ड. 51 धावा फलकावरती आहेत. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय पुल करायचं होता. बॅटची लिडिंग याची आपल्याला पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आलं नाही परंतु इथे मात्र 2 धावा मात्र मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. 53 ऑन स्कोर कार्ड. 53 धावा धाव फलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल या षटकातील तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. परंतु इथे जर विचार केला तर विपुल काय फलंदाजी करतोय. क्लास फलंदाजी. विपुल आणि संकेतचा जर विचार केला दोन्ही अचूक अशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. यावेळी पाहावं लागेल व्हाईट बॉल. इथे मात्र अतिरिक्त धाव्याने धाव फलक पुढे सरसावेल. अतिरिक्त धाव्याचा जर विचार केला नक्कीच बऱ्याच धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या सत्रामध्ये. या षटकाचा विचार केला 3 एक्स्ट्रा बॉल नक्कीच टाकण्यात आले या गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच 6 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल यावेळेस. इथे मात्र जेलची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. इथे मात्र मिळतील 1 धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इथे मात्र निर्णय असेल विपुलचा. आणि 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाल्या. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 55 या आकड्यावरती. 55 ऑन स्कोर कार्ड. 55 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
शेवटचा आणि अंतिम षटक असेल, निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय नवीन गोलंदाज अझरला आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम षटक घेऊन आला. निर्णायक षटक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. फलंदाजी करत असताना विपुल आणि संकेतसाठी या नक्कीच हाणामारीचं षटक असेल, कारण की शेवटचं षटक असेल. जास्तीत जास्त धावा एकवडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. की आतापर्यंत जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये आले 19 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. आणि टोटल स्कोरचा जर विचार केला 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाल्या. धावा जाऊन पोहोचल्यात 55 या आकड्यावरती. 55 ऑन स्कोर कार्ड. 55 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. एक जमेची बाजू मी तर म्हणेन तब्बल 55 धावा आत्तापर्यंत आल्यात आणि एकही विकेट आतापर्यंत गेली नाही. या स्लोवर गतीचा बॉल यावेळेस भिरकावून दिला. लेग साईडच्या दिशेने आपण पाहतो मिड विकेट रिजन मध्ये नो मॅच लँडिंगला चेंडू इथे मात्र आदळला. बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 57 या आकड्यावरती. 57 ऑन स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. अजून उर्वरितचा विचार केला 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या 5 बॉलमध्ये किती धावा एकवडण्याचा प्रयत्न असेल हेनरीपाडा संघाचा ते येणारी वेळ सांगून जाईल. काय फलंदाजी करतात, क्लास फलंदाजी आहे. इथे मात्र बिरकावून दिलाय. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया तो देखते किसमें कितना एकदम. ठोक दीजिए. न्यू बॅटर आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती आला प्रथमेशला आपण पाहतो. बॉलचा जर विचार केला 3 बॉलचा केस झाला. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. 3 बॉलमध्ये मात्र काय घडत ते देखील पाहावं लागेल. इथे मात्र परत एकदा फिरकाव दिलाय. बॉल जाईल लॉंग लॉंग हवा. यावेळेस मिळतील पूर्णपणे 7 धावा. षटकार तब्बल 69 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. काय क्लास फलंदाजी यावेळेस मी तर म्हणेन. लेग साईडच्या दिशेने इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे आला, बॉलवरती फेकला तोपर्यंत एक धाव तर मात्र एकवडण्यात आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 70 या आकड्यावरती. 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल या सत्रामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमेश आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. यावेळी आपण पाहतोय इथे मात्र बॉल थांबलाय. एक धाव कंप्लीट आपण पाहतोय. दुसरा धाव देखील कंप्लीट झाली आणि तिसऱ्या धावाचा इथे मात्र कॉल आणि इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. 3 धावा इथं मात्र नक्कीच कंप्लीट असतील आणि 4थ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. 3 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 73 या आकड्यावरती आणि गरज असेल ती म्हणजे 74 या आकड्याची. तब्बल 74 धावांचा डोंगर यावेळेस पार करायचा.
टीम पाहोली 11 या संघाला तब्बल 24 बॉल आणि 74 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. का बॅटिंग केली आहे. एका बाजूला जर विचार केला संकेत तर दुसऱ्या बाजूला विपुल, ही जोडी मैदानामध्ये क्लास फलंदाजी करत होती. आणि जो